बुलढाणा जिल्ह्यातील चर्चित सरकटी लाश प्रकरणात तपासाची दिशा बदलण्याची मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेने केली आहे। मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी पिता-पुत्रांनी गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करत पोलिसांवरील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। तथाकथित शिवानी कळमेकर सरकटी लाश प्रकरणाला आता नवे वळण मिळताना दिसत आहे। या प्रकरणात मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी एका पिता-पुत्राने खुनाची जबाबदारी स्वतःवर घेत पोलीस प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांना निवेदन सादर केले। निवेदनात या प्रकरणाचा तपास नव्याने आणि योग्य दिशेने करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच तपास प्रक्रियेदरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांच्यावर संबंधितावर कारवाई करणे, फरार आरोपींना अटक करणे यासह विविध प्रकरणे घेऊन आम्ही आज अपर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड साहेबांसोबत 1 तास मॅरेथॉन बैठक घेतली। बैठकीमध्ये आम्ही 10 मागण्यांपैकी 9 मागण्यांची पूर्तता त्वरित ऑन द स्पॉट केली। त्याबद्दल आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आणि वारकरी धर्म परिषदेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो। उरलेली एक मागणी ही आमची येणाऱ्या 24 तासात 48 तासात ते पूर्ण करतील हा आशावाद आम्हाला आहे। धन्यवाद। जिल्ह्यातील अनेक प्रलंबित मागण्या, वाढती गुन्हेगारी यावर प्रकाश टाकला। साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली आणि जवळपास सर्वच मागण्यांचं त्यांनी ताबडतोब फॉलोअप घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे।